राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। आज राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची दिलासा देणारी ब्रेकिंग न्यूज आपल्या महाराष्ट्र सरकारकडून आलेली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून ज्या हप्त्याची सगळे शेतकरी आतुरतेने वाट बघत होते त्या संदर्भात आता मोठ्या वेगाने हालचाली सुरू झाल्याची माहिती पुढे आली। अनेक शेतकरी हप्त्याची प्रतीक्षा करत होते, पण आता त्यांची प्रतीक्षा संपल्याची चिन्ह आपल्याला दिसायला लागली आहेत। पुढे नेमका कोणता निर्णय आपल्या महाराष्ट्र सरकारने घेतला, कोणत्या हप्त्याबद्दल चर्चा सुरू झालेली आहे आणि पात्र लाभार्थ्यांना पुढे काय मिळू शकतं, ही सगळी माहिती आपण आता क्रमाक्रमाने समजून घेऊ। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो। आता बघा, राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा रखडलेला 9वा हप्ता आणि त्यानंतरचा 10वा हप्ता या संदर्भात अत्यंत महत्त्वाची वेगवान चर्चा सुरू झाली। आता हाती आलेल्या माहितीनुसार या दोन्ही हप्त्यांच्या वितरणाविषयी शासन स्तरावर वेगाने हालचाली सुरू झालेल्या आहेत। जर ही प्रक्रिया पूर्ण झाली तर पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात 4000 रुपयांचा मोठा निधी जमा होण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा होऊ शकतो। त्यामुळे या अपडेटकडे आपल्या पूर्ण राज्यातील सगळ्या शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं दिसतंय। गेल्या काही दिवसांपासून अनेक शेतकरी एकच प्रश्न सतत विचारत होते, 9वा हप्ता कधी येणार, त्यानंतरचा 10वा हप्ता सुद्धा कधी वितरित होणार। आता या दोन्ही हप्त्यांबद्दल अत्यंत वेगवान आणि सकारात्मक घडामोडी घडलेल्या आहेत। शासनाने ठरवलेलं आहे की यावेळेस 9वा आणि 10वा हप्ता सोबत द्यायचा। त्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्र शासनाने नियोजन करायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे तुम्ही घाबरायची काही गरज नाही। जे शेतकरी पात्र असतील त्यांच्या खात्यात 4000 रुपये 100% जमा होतील। आता तुम्ही सुद्धा विचार करत असाल की इतके दिवस हप्ता का रखडला, तर त्यामागे प्रशासकीय प्रक्रिया आणि निधीच्या वाटपाशी संबंधित काही महत्त्वपूर्ण टप्पे होते। आता हे सगळे टप्पे पूर्ण करण्यासाठी शासन स्तरावर वेगाने काम सुरू झाल्याची महत्त्वाची माहिती पुढे आली। त्यामुळे अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत दिलासादायक आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आहे। बघा शेतकरी मित्रांनो, याआधी अनेक वेळा हप्ता लवकरच जमा होईल अशा चर्चा सुरू होत्या, मात्र प्रत्यक्ष वाटप काही झालेलं नव्हतं। आता मात्र शासन स्तरावर या विषयावर महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। त्यामुळे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात थेट डीबीटीच्या माध्यमातून निधी जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल। राज्य शासन आणि केंद्र सरकार यांच्यात अतिशय महत्त्वाची बोलणी झाली। त्याप्रमाणे आर्थिक मदतीबद्दल दोघांचं एकमत झालं। त्यामुळे अत्यंत वेगवान हालचाली आपल्या महाराष्ट्र सरकारने सुरू केल्याची बातमी पुढे येत आहे। आपल्या महाराष्ट्र शासनाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे। या अधिवेशनामध्ये हप्त्याबद्दल अत्यंत महत्त्वाची चर्चा झाली। त्यानंतर आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागांना निधीच्या वाटपासंबंधी महत्त्वाच्या सूचना दिल्या, अत्यंत कडक सूचना। त्यांनी सांगितलं की जे शेतकरी पात्र आहेत त्यांच्या खात्यात 9वा आणि 10वा हप्ता थेट डीबीटीच्या माध्यमातून लगेच ट्रान्सफर करा। तर शेतकरी बांधवांनो, ही आर्थिक मदत फक्त हप्ता नाही, खरीप हंगामाच्या तयारीसाठी बियाणं खरेदी करणं, खतांची व्यवस्था करणं, औषधांची खरेदी करणं, त्याच पद्धतीने शेतीच्या इतर खर्चासाठी रक्कम अनेक कुटुंबांसाठी मोठा आधार ठरते। त्यामुळे पुढील अधिकृत अपडेटकडे तुम्ही नक्की लक्ष ठेवा। पात्रता पूर्ण असलेल्या लाभार्थ्यांच्या खात्यात निधी 100% जमा होईल। आता सर्वात मोठी आणि महत्त्वाची माहिती समजून घ्या। पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट 4000 ची रक्कम डीबीटीच्या माध्यमातून जमा होण्याची शक्यता आहे। मात्र इथे एक महत्त्वाची गोष्ट सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे। संपूर्ण राज्यातील सगळ्याच लाभार्थ्यांच्या खात्यात एकाच दिवशी रक्कम जमा होणार नाही। वाटपाची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबवली जाणार असून पहिल्या टप्प्यात 14 जिल्ह्यांमध्ये निधीचं वाटप होऊ शकते। त्यानंतर दुसऱ्या दिवशी आणखी 14 जिल्ह्यांमध्ये निधीचं वाटप होईल आणि पुढील टप्प्यात उर्वरित 8 जिल्ह्यांमध्ये निधी जमा करण्याची प्रक्रिया केली जाऊ शकते। म्हणजेच राज्यातील एकूण 36 जिल्ह्यांमध्ये अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने लाभ पोहोचवण्याची तयारी सुरू झालेली आहे। आता पुढचा प्रश्न असा तयार होतो की पहिल्या टप्प्यात कोणत्या 14 जिल्ह्यांमध्ये निधी जमा होईल। ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरते। मात्र त्याआधी स्वतःची पात्रता तपासणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। तुमची ई-KYC प्रक्रिया पूर्ण असणं गरजेचं आहे।
त्याचबरोबर तुमचं बँक खातं आधार कार्डसोबत यशस्वी पद्धतीने जोडलेलं असणं सुद्धा गरजेचं आहे. जर आधार सीडिंग पूर्ण नसेल तर DBTच्या माध्यमातून निधी जमा होण्यात तांत्रिक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे अजूनही प्रक्रिया अपूर्ण असेल तर शक्य तितक्या लवकर जवळच्या बँकेत जाऊन तुम्ही आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून घ्या. त्यामुळे हप्त्याची रक्कम कोणत्याही अडथळ्याशिवाय थेट तुमच्या खात्यात जमा होईल. आणखी एक महत्त्वाचा अपडेट समोर आला. शासन स्तरावर सुरू असलेल्या हालचालीनुसार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता आणि त्यानंतरचा 10वा हप्ता या दोन्ही हप्त्याचं वितरण एकाच टप्प्यात करण्यात येणार आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना एकाच वेळी 2 हप्त्यांचा फायदा होईल. आता बघा, या संपूर्ण वाटपाबद्दल शासनाने टप्प्याटप्प्याने नियोजन केलेलं आहे. पहिल्या दिवशी केवळ 14 जिल्ह्यांमध्ये निधी वाटपाची प्रक्रिया होईल. त्यानंतर पुढील टप्प्यांमध्ये उरलेल्या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला. त्यामुळे जर पहिल्या दिवशी तुमच्या जिल्ह्याचं नाव नसेल तर घाबरायचं बिलकुल कारण नाही, कारण संपूर्ण वाटप नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात येणार आहे. आता इथे आणखी एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. बँकिंग व्यवहार अधिक पारदर्शक आणि अचूक पद्धतीने पार पडावेत यासाठी शासनाने काही अटी लागू केलेल्या आहेत. यामध्ये लाभार्थ्यांची पात्रता, उत्पन्नाची तपासणी, त्याच पद्धतीने कुटुंबातील सदस्यांच्या माहितीची तपासणी केली जाईल. या सर्व अटींमध्ये पात्र ठरणाऱ्या गरजू आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या खात्यात DBTच्या माध्यमातून निधी जमा केला जाईल. त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्याने स्वतःची माहिती अचूक असल्याची खात्री करून घ्या. तर शेतकरी बांधवांनो, आता सर्वांची उत्सुकता वाढवणारी ती महत्त्वाची वेळ आली आहे. शासनाकडून पहिल्या टप्प्यातील 14 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे की नाही हे तुम्ही माहीत करून घ्या. आता सर्वात महत्त्वाचा टप्पा सुरू होतो, कारण या पहिल्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचा समावेश असेल तर पुढील काही तासांमध्ये डायरेक्ट तुमच्या खात्यात 4,000 रुपये जमा होतील. शासनाने पहिल्या टप्प्यासाठी ज्या जिल्ह्यांना प्राधान्य दिलेलं आहे त्यामध्ये सगळ्यात आधी नंबर लागतो तो आपल्या पुणे जिल्ह्याचा. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे सातारा जिल्हे. आता या दोन्ही जिल्ह्यांमध्ये निधी वाटप अतिशय वेगाने सुरू झालेलं आहे. काही पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 4,000 रुपयाच्या हप्त्याचे मेसेजसुद्धा यायला सुरुवात झाली. तर काही लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे. आपल्या शासनाकडून ही संपूर्ण मोहीम अतिशय जलद गतीने राबवली जात आहे. आता पुढील जिल्ह्यांकडे सुद्धा लक्ष द्या. शासनाने जाहीर केलेल्या पहिल्या टप्प्यातील यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का हे एकदा नक्की तपासा. त्यानंतर नंबर लागतो तो आपल्या सोलापूर आणि वर्धा जिल्ह्याचा. आता या दोन्ही जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांसाठी निधी वाटपाची प्रक्रिया सुरू होत असल्याची माहिती पुढे आली. या भागामध्ये जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत रक्कम पोहोचली पाहिजे यासाठी वेगवेगळ्या सहकारी बँकांसह इतर बँकांच्या माध्यमातून सुद्धा DBT प्रक्रिया राबवली जात आहे. त्यामुळे तुमचं खातं सरकारी बँकेत असो, खाजगी बँकेत असो किंवा सहकारी बँकेत असो, कोणतीही अनावश्यक चिंता करायची गरज नाही. पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात 100% निधी जमा होईलच. मात्र सुरुवातीच्या टप्प्यात केवळ 10 बँकांमधून वाटपाला प्राधान्य दिलं जाऊ शकतं. मात्र सुरुवातीच्या टप्प्यात फक्त 10 बँकांची निवड सरकारने केली. त्यामुळे जिल्ह्यांची यादी समजल्यानंतर पुढे आपण त्या 10 बँकांची माहितीसुद्धा सविस्तरपणे पाहणार आहोत. तर शेतकरी बांधवांनो, आता पुढील 2 महत्त्वाच्या जिल्ह्यांकडे लक्ष द्या. शासनाने ज्या भागांना प्राधान्य दिल्याची माहिती पुढे येत आहे त्यामध्ये आहे धुळे आणि हिंगोली जिल्हा. या दोन्ही जिल्ह्यांचा समावेश सरकारने पहिल्या टप्प्यातील यादीमध्ये केला. आता या जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांसाठी आजचा दिवस अतिशय मोठा आहे, कारण काही लाभार्थ्यांच्या खात्यात DBTच्या माध्यमातून निधी जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे शेतीसाठी लागणारा खर्च, मशागतीची तयारी, बियाणं आणि इतर आवश्यक कामांसाठी आर्थिक मदत मिळण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा नक्कीच वाढलेली आहे. आता विशेष म्हणजे पोस्ट ऑफिस बँक किंवा जिल्हा मध्यवर्ती बँक यांसारख्या बँकांमध्ये सुद्धा पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात हप्ता जमा होत आहे. तर शेतकरी बांधवांनो, आता सरकारकडून महत्त्वाची बँकेची यादी समोर आलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यांची माहिती जितकी महत्त्वाची आहे तितकीच बँकांची माहितीसुद्धा तुम्ही लक्ष देऊ नये का. कारण निधी वाटप करताना कोणत्या बँकेमधून DBT प्रक्रिया राबवली जाईल याकडे अनेक लाभार्थ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आता पहिल्या टप्प्यामध्ये कोल्हापूर आणि नांदेड या 2 जिल्ह्यांचा सुद्धा समावेश करण्यात आला. या दोन्ही जिल्ह्यात निधीचं वितरण सुरळीत व्हावं आणि बँकांमध्ये अनावश्यक गर्दी होऊ नये यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने प्रक्रिया राबवली जात आहे. ज्या लाभार्थ्यांची EKYC पूर्ण आहे आणि ज्यांची कागदपत्रे योग्य आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यात
DBTच्या माध्यमातून अतिशय वेगाने निधी जमा होत आहे. त्यानंतर नंबर लागतो तो आपल्या पालघर आणि अमरावती जिल्ह्याचा. या जिल्ह्यांमध्ये सुद्धा निधी वाटपाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. या जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात टप्प्याटप्प्याने रक्कम जमा करण्यात येत आहे. अनेक लाभार्थ्यांनी आपल्या बँकेत चौकशी सुद्धा करायला सुरुवात केली. काही खात्यांमध्ये निधी जमा व्हायची प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे. आता बँकांच्या यादीकडे विशेष लक्ष द्या, कारण मागील वेळी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता काही लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाला नव्हता. त्यामागे बँक खातं, DBTची स्थिती किंवा आवश्यक तांत्रिक तपासणी पूर्ण नसणं ही अत्यंत महत्त्वाची कारणं होती. त्यामुळे तुमचं खातं कोणत्या बँकेत आहे, खातं ॲक्टिव्ह आहे का, आधार लिंकिंग पूर्ण आहे का, DBTची सेवा सुरू आहे का, याची तुम्ही एकदा खात्री करून घ्या. त्यानंतर नंबर लागतो तो आपल्या बुलढाणा आणि जळगाव जिल्ह्याचा. विदर्भातला बुलढाणा आणि खानदेशातला जळगाव जिल्हा या दोन्ही जिल्ह्यामध्ये संबंधित यंत्रणांकडून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात 4,000 रुपये जमा होत आहेत. अशा पद्धतीने संपूर्ण वितरण 14 जिल्ह्यामध्ये टप्प्याटप्प्याने पूर्ण केलं जात आहे. त्यामुळे कोणत्याही अफवेवर तुम्ही विश्वास ठेवू नका. गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा पसरत होत्या. कधी हप्ता आज येणार, कधी उद्या येणार, तर काही ठिकाणी 3,000चा हप्ता मिळणार का, अशा चर्चा सुद्धा सुरू झाल्या होत्या. मात्र अशा चर्चांवर विश्वास ठेवण्यापेक्षा अधिकृत माहितीलाच तुम्ही प्राधान्य द्या. कारण सध्या समोर येणाऱ्या माहितीनुसार पात्र लाभार्थ्यांसाठी निश्चित करण्यात आलेल्या हप्त्याचंच वितरण करण्यात येत आहे. तर शेतकरी बांधवांनो, आता सर्वात महत्त्वाची माहिती समजून घ्या. प्रत्येक पात्र लाभार्थ्याला एका हप्त्याप्रमाणे 2,000 रुपये इतकी रक्कम मिळणार असून यावेळी 2 हप्त्यांचे 4,000 रुपये त्यांच्या खात्यात जमा होतील. अनेक दिवसांपासून ज्या लाभार्थ्यांना या आर्थिक मदतीची प्रतीक्षा होती त्यांच्यासाठी ही अतिशय आनंदाची बातमी ठरेल. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. जर आतापर्यंत तुमच्या मोबाईलवर हप्ता जमा झाल्याचा SMS आला नसेल तर कोणतीही घाई किंवा चिंता करू नका. सध्या पावसाळी वातावरण आणि टेक्निकल प्रॉब्लेममुळे सर्व्हरवर अतिरिक्त ताण येत आहे. त्यामुळे काही लाभार्थ्यांना उशिरा मोबाईलचा SMS येऊ शकतो. म्हणून थोडं संयम ठेवा. निधी वाटपाची प्रक्रिया सुरू असताना काही खात्यांमध्ये आधी रक्कम जमा होईल, तर काही लाभार्थ्यांच्या खात्यात नंतर रक्कम जमा होऊ शकते. आता बँकांची माहिती सुद्धा समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे पुढील माहिती पूर्ण आहे का. आता या वाटप प्रक्रियेसाठी ज्या प्रमुख बँकांचा समावेश सरकारने केला आहे त्यामध्ये सगळ्यात पहिला नंबर लागतो तो आपल्या भारतातल्या सगळ्यात मोठ्या स्टेट बँक ऑफ इंडियाचा. दुसरी बँक आहे युनियन बँक ऑफ इंडिया. 3 नंबरवर आहे इंडियन बँक. त्याच्यानंतर इंडियन ओव्हरसीज बँक, युको बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, IDBI बँक आणि फेडरल बँक. आता तुमचं बँक खातं या 10 बँकांपैकी कोणत्याही एका बँकेत असेल तर ते तुम्ही लगेच तपासा. जर तुमचं खातं या बँकांमध्ये असेल आणि तुमची सर्व माहिती योग्य असेल तर डायरेक्ट DBTच्या माध्यमातून तुमच्या खात्यात 4,000 रुपये सरकतील. पण त्यासाठी तुमचं खातं सक्रिय असणं गरजेचं आहे, तुमचं आधार लिंकिंग पूर्ण असणं गरजेचं आहे आणि तुमची सगळी कागदपत्र अपडेट असणं सुद्धा गरजेचं आहे. तर शेतकरी बांधवांनो, आता सर्वात महत्त्वाच्या 2 गोष्टी समजून घ्या. शासनाने लाभार्थ्यांसाठी काही आवश्यक प्रक्रिया पूर्ण करायचं बंधन ठेवलं आहे. त्यामध्ये पहिलं महत्त्वाचं काम जर तुम्हाला कोणतं करायचं असेल तर ते आहे EKYC पूर्ण करणं. ज्या शेतकऱ्यांनी अजूनसुद्धा EKYC पूर्ण केली नसेल त्यांनी ती तात्काळ करून घ्यावी. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याकडे फार्मर ID कार्ड असणं गरजेचं आहे. जर तुम्ही अजूनही कार्ड काढलेलं नसेल तर तुम्ही ते तात्काळ काढून घ्या. या दोन्ही गोष्टी जर तुम्ही पूर्ण केलेल्या असतील तर भविष्यामध्ये नमो शेतकरी व्यतिरिक्त इतर योजनांचा सुद्धा तुम्हाला लाभ मिळू शकतो. ज्या शेतकरी बांधवांचे मागचे हप्ते वेगवेगळ्या कारणांमुळे थांबलेले होते त्या सर्वांनी सगळ्यात आधी EKYC पूर्ण करून घ्यावी. अनेक वेळा KYC अपूर्ण असल्यामुळे निधी वाटपामध्ये अडथळे तयार होतात. त्यामुळे जर तुम्हाला लाभ भेटला नसेल आणि जर तो तुम्हाला आता मिळवायचा असेल तर तुम्ही या दोन्ही गोष्टी आधी पूर्ण करा. तर शेतकरी बांधवांनो, ही होती आजची सर्वात महत्त्वाची माहिती. पुढे सुद्धा अशा शेतीविषयक योजना, अनुदान, हप्ते, कर्जमाफी आणि शासनाच्या ताज्या अपडेट जर तुम्हाला सगळ्यात आधी माहीत करून घ्यायच्या असतील तर आमच्यासोबत जोडलेले राहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करा, जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.